नाका चाटला नाचायला लागली ना का मला मार खावा लागतो. बघा ही कंपनी एवढी बापरे. कोणासाठी? कावळ्यासाठी आमच्या. तर मी सकाळी सकाळी निघाले होते वाकडला. कोणतरी मला भेटणार होतं आणि येस ऑफकोर्स ती कोणतरी म्हणजे दुर्गाताई. आणि आम्ही दोघी निघालो होतो रंजिताताईच्या बड्डे निमित्त ठाण्याला. मस्त आम्ही नाश्ता केला आणि आम्ही निघालो. आणि हे काय झालं, हायवेवर चक्क ट्रॅफिक. ओ माय गॉड, टेन्शन आलं होतं आता किती वेळ लागेल. पण 15 ते 20 मिनटं हार्डली हे ट्रॅफिक होतं. आणि त्यानंतर आम्ही निघालो ठाण्याच्या दिशेने. हा एक बर्थडे क्वीनचं हे द्या नाव. ते काय ते काय कशाला अच्छा ते हे क्राऊन किंवा ते आलेलं ना तेव्हा केला त्याचा. आम्ही पुणेकर ठाण्याला येऊन सुद्धा गोंधळ घातलाय. आणि आम्हाला हे घ्यायचं होतं बर्थडेचं. त्याला काय म्हणतात तुम्ही काय comment म्हणतात तुम्ही सांगा. मला पण नाही माहिती. त्या विशेषमध्ये त्या केकवाल्यांना पण नाही माहिती. आम्ही त्यांना एवढं कन्फ्यूज केलं ठाणेकरांना की म्हणजे आमचे वाईफ्स मॅच. आणि आम्हाला जास्त हे कशाला वाटलं माहिती का, की आमच्यासारखे इथे पण आहेत लोक. हे मेन. हा आम्हाला वाटायचं की आम्हीच असं आहोत, पण ते दोघं पण आमच्यासारखीच मॅच होऊन गेले. आणि अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही की त्याला काय बोलतात. सो घेतलं तर तुम्ही आहे. सांगा. चल फायनली पोहोचलोय. एवढे सारे इतना सा उसका बजाओ आणि फायनली पोहोचलो. आणि तसंच आम्ही ताईला बाहेर काढलं आणि म्हटलं चला आधी केक कटिंग करून घेऊयात. पण दुर्गा ताईचा ॲज युजल मस्ती गोंधळ सुरू झाला आणि सगळे कन्फ्यूज झाले होते की नक्की करायचं आहे काय, सुरुवात कुठून करायची. जाऊ दे जाऊ दे, बड्डे गेलेस तू बड्डे गेलीस ते मला तू खेचून इथं आणलंस मला तेवढ्यासाठी. चापसायला लागली की अगं ही फुल कॉमेडी मॅन आहे ही, फुल कॉमेडी मॅन आहे ही. तुला काही चापसायला सुरुवात घाणेरडी. आणि हे होते सुंदर असे बर्थडे गर्लचे बर्थडे केक. वाव, खूप छान छान सगळ्यांनी केक आणले होते. पहिलं कट करायच्या आधी म्हटलं फोटोशूट करून घेऊयात, त्यामुळं पहिलं आम्ही फोटोशूट त्या केकचं करून घेतलं प्रॉपर. आणि देन मग ताई आली आवरून छान अशी. आधी बर्थडे गर्ल बघ ना, ही बर्थडे गर्ल. आणि इथे एक रील प्लॅन करायचा चालला होता, त्या पद्धतीने ते सगळं चाललं होतं प्रिपरेशन. तू कर. 1 2 3 ऍक्शन. हेअरबँड कसा फक्त त्या बर्थडे गर्लचा अवतार नको असं घुसव त्या केसांमध्ये फक्त. हात खाली लाव, क्राऊनला वरती नको, क्राऊनला लाव हात. ए थांब अगं त्यानेच म्हणजे तिच्याकडनं काय होत होतं, तो क्राऊन ठेवला नव्हता जात, त्या क्राऊनने तो हमला होत होता ऍक्च्युली. आणि तो क्राऊन काय बसला नाही. हक्कन नको घालू. रेडी 1 2 3 ऍक्शन. स्लो टाका. थांब तो तिचा हात तसाच राहते. थांब ये तू जवळ. नाका चाटला जेवायला जाणार आहे आपण. बघ की हिला खायची. ओके आता तर पेट्रोल
पेटवणार कोण? ऐसा ऐसा तर पेटवायची अज्युम करायचंय अज्युम लायटर नाही काय माहिती. अज्युम करायचंय पेटले. एक काय करू थांब थांब. हे पेटव. हे काय पेटव आणि मी असं करेन. अगो अरे ते नाही होणार तू आणि अगो तो पाऊस आहे. अरे यू डोंट वरी मी तुला सांगते ना फक्त पेटव. तुझ्या त्याच्यावर पडलं ना रंजू उगाच अरे उद्योग नाही होईल. पडणार. ड्रेस तुझा नाही पडणार. नाही 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 पाहिजे अरे तू फक्त मी असं पकडणार. अरे मी तुला सांगते ना, मी केले ऑलरेडी हे. नाही नाही ताई तुझा अगं हमारे भी नहीं चलता है. अगं तुझा ड्रेस ये हमारे नहीं है. हमारे नहीं है, ऐसे नहीं चलता पेटापेटी. पेटापेटी नहीं चलती. पेटापेटी. ही काहीतरी उद्योग ए करते. बाई ताई अरे तो झाला का ते 2 शॉट मिळाले का चांगले कॉमेडी गेले तो पण मी द्यायला लागेल तुला. अरे फॅन आहे फॅन काय एसी आहे फॅन आहे. एसी आहे ग फॅन नाही आहे. हे एसी बंद करायला. पटकन पटकन. तो केक नाही खायचा. आणि चला या लवकर ए रील रे तरी बरेच सगळे Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Tari. Happy birthday to you. मे गॉड ब्लेस यू. आणि सगळं झालं, केक भरवून झाला, फासून झाला आणि म्हटलं चला बर्थडे गर्ल सोबत एक क्लिप घेऊयात. खूप गोड दिसत होती त्यात पण ती. तू कापलेच नाही I think so करून घेतला. मेरा तो केक ही नहीं खाया तूने ऐसा कैसे चलेगा. आणि बघायला काय आहे किती इकडे acting दाखवते करते, बघा. किती acting. याला हिनं चैन आहे चैन आणि चैन आहे. ती कोणती कंपनी बघा तुम्ही जरा अशी कंपनी की त्याचं नाव पण ती उच्चारू शकत नाहीये. अगं ती काय आहे? कोणती कंपनी आहे? पटकन सांग की. तुम्ही कमेंट करून सांगा. आणि कंपनी सांगा रे कोणती आहे. बघा ही कंपनी एवढी बाप रे. कट कर मालूम है क्या कट कर उसको कट ये देखो ये हमारे ऐसे दोस्ती तुमने बोला नहीं मैं तो ऐसे शब्द नहीं बोलती. मैं तो ऐसे नहीं बोलती. तुम्ही सांगा काय आहे ते. आणि बघा किती सुंदर मला डायमंड लावलेले आहेत. बघ किती सुंदर डायमंड आहे. याची भी जरा तारीफ कर याची पण कर. याची पण कर. हे असं तुम्ही कधीच बघितलं आणि नाही यार मणीवालं. आणि तुम्हाला सांगते या मी पहिल्यांदा या बघितलं. पिशवीमध्ये मी ते घेऊन आली. ही पिशवी पण गोल्डन छान आहे. आणि ही पिशवी जी आहे ना याला तर इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला पाहिजे. कारण ही प्रत्येक घरामध्ये या डिझाईनची पिशवी मिळते. असते आणि तिने ती शोधून आणली आहे खास पण माझ्यासाठी. नाही ती त्याच्यात तिचे त्याच्यातली जरी असेल ना तरी घरोघरी आपण गिफ्ट देताना अशी पिशवी वापरतो आणि तिने खास आज माझ्यासाठी गिफ्ट देण्यासाठी अशी पिशवी चल ते आणली माशी आहे. झोपतील तिथे चल. अजून काही बोलू? मग काय माशी नाही. खायची ते झोपतील. झालं ठेव. काही बोलायचं नाही का? नको जरा ज्यादाही हो रही जरा ज्यादाही हो रही ट्रॅफिक सोडून आले. ज्यादा हो रही बिचारी गा. बिचारी गा आली. माझं आवडलं ना. न बघणारी झोपून जाते. चल कुठे गेला इथे चलो खाना खाणे. नंतर आहे मी गेल्यावर पहिल्यांदा नेली हा हिची गाडी. नवा ड्रायव्हर आहे हा. ना. हिची पहिल्यांदा गाडी नेली सोनाली. आणि काय मजा झाली माहिती का ते पुण्याला तर काय आजूबाजूला गाडी खेटूनच चालवतात. हो हो हो. आणि हिचं सारखं पुई पुई वाजत होतं. मला काय सुचलं की काय गाडीतलं उघडं राहिल्या काय एवढं वाजते पुई 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 पुई. मी 2-3 वेळा रस्त्यामध्ये गाडी थांबवली आणि आमची गाडी चारी बाजूने वळून बघतीये काय लागलंय काय झालंय काही कळे ना. परत स्टार्ट केली परत थांबवली पुढे जाऊन काही कळे ना. म्हणलं बरं ते काय वाजायचं ते वाजू दे आता चल जाते घेऊन. का पण अशी वाजते ग. कधी का त्या ह्यांच्या ना नाही, नाही, ते असं पेशवावाल्याच्या ओके, मुलाच्या त्याला ओके, गेले हा, हा, पेशवाच्या तेव्हा. अच्छा टर्न घेताना वाजते का अशी जवळ घ्यायला नाही की. ग. नाही नाही. जवळ आलं ना जर त्याच्या तेवढ्या एरियाच्या त्याच्या जवळ सेन्सर आहेत त्याला. ओके. तुम्ही जर गाडीच्या जवळ आलात ना खेळती म्हणजे गाडी कुणाला अच्छा. तरी. गाडीच्या जवळ म्हणजे कोणती गाडी आहे? कुणाला तरी टच होत पण आता नाही. traffic मध्ये तर ती असणारच ना जवळ. बरोबर. अरे या ट्रॅफिक मध्ये सारखीच वाजते म्हणजे. 1 फुटाचं हे आहे त्याचं 1 फुटाचं अंतर पाहिजे. अच्छा. 1 फुटाचा पाहिजे म्हणजे नाही वाजणार असं. हा, तेच. तर ते आणि मग पुण्यामध्ये जवळ असं येतात ना होऊ गाडी. शकतं का 1 फुटाचं अंतर? शक्यच नाही पुण्यात. आणि अशक्य ही गोष्टी याही करून दाखवते मॅडम. बघा त्या आता बसण्याची पद्धत बघा. कारण आम्ही गाणी लावली होती गाडीमध्ये आणि आम्हाला फक्त गाणं वाजायची देरी असते आणि आम्हाला डान्स करायचा असतो. तर डान्स करण्यासाठी मॅडम अशा बसल्या होत्या आणि फुल लॉन आम्ही राडा घातला त्या गाडीमध्ये.
जागा मॅटर नाही करत, गाणं मॅटर करतं. गाणं लागलं की सुरू होऊन जायचं. सो मी, दुर्गाताई, रंजिताताई तर सुरू झालो. माझ्या बाजूला सबुरी आणि अजून एक स्टाफ बसल्या होत्या. बिचाऱ्या त्या शांत होत्या, पण त्यांनासुद्धा थोडं थोडं का होईना थिरकायला भाग पाडलं. आणि आम्ही तर फुल ऑन गोंधळ घातला. म्हणजे वाटत होतं की खरंच आम्ही बड्डेला आलो आहोत रंजिताताईच्या. आणि फुल ऑन राडा घातला गाडीमध्येच. आणि डान्स करता करता आम्ही कधी चुकलो म्हणजे पुढे निघून गेलो आम्हालाच कळालं नाही. आम्ही पुन्हा यू टर्न घेतला आणि हॉटेलच्या दिशेने आलो. इथलं हे फिशसाठी खूप स्पेशल आहे, हेमंत लंच होम. रोहन दादानी सांगितलं तिथं फिश खूप छान मिळतात आणि ठराविक फिशच इथं मिळतात. सो वेटिंगसुद्धा खूप असतं. आम्ही 15 ते 20 मिनटं वेट केलं आणि बाहेर बसूनच आम्ही मेन्यू डिसाईड केला, कोणता मेन्यू कोण खाणार आहे, कोणतं फिश कोण खाणार आहे ते. जनरली लोकांचं कसं असतं, जाऊ तिथे खाऊ, पण आमचं तसं नाही आहे. आमचं आहे जाऊ तिथे गोंधळ घालू. येस, अगदी शोभतं हे वाक्य आम्हाला. जाऊ तिथे गोंधळ घालू. आम्हाला छान जागा मिळाली, आतमध्ये आलो आणि इथे सुद्धा गोंधळ घालायचं आम्ही सोडलं नाही. सो एक बचपना होता है, वो जिंदा रहना ही चाहिए. आणि आमच्या थाळ्या यायला सुरू झालं. कोणी पापलेट थाळी, कोणी सुरमई थाळी मागवलेली. त्यात मस्त फ्राय केलेला पापलेट, सुरमईची ग्रेव्ही, कोळंबीचा मसाला, आ हा हा. आणि स्टार्टरमध्ये हा बोंबील फ्राय आणि कोळंबी फ्राय. ऐक काय सुगंध पसरला होता आणि टेस्ट एक नंबर टेस्ट होती. आणि फिशसुद्धा असे एकदम फ्रेश वाटत होते. खरंच टेस्टी फिश होते इथले. पण एवढी मोठी थाळी, बापरे, म्हटलं संपणार कधी हे आपल्याला. कोळंबीला पॅक कर. हां, या पण कोळंबीला पॅक कर. ती जे राहिले ना ते पॅक कर. हां, ती पॅक कर. आणि रस्सा आहे ना तो पण पॅक कर. ठीक आहे. हां, आमच्या ह्याच्यासाठी कावळ्यासाठी. कोणासाठी? कावळ्यासाठी आमच्या कावळ्यात पॅक कर. हे बघ, याला पण पॅक कर. मस्त छान पॅक कर. सब हो जाएगा. त्याचा कावळा पण खूप झाला पाहिजे. कावळ्याला सगळे घेते ही पॅक करून, काटे वगैरे. आणि इतका छान पाहुणचार, इतकं खाऊ घातल्यानंतर ती एक ना नशा चढली होती दुपारची आणि ती उतरवायची म्हणून आम्ही पुन्हा सुरू झालो. गाडीत मस्त अशी गाणी लावली आणि यावेळेस दादा होते चालवायला आणि ते आपले बिचारे शांतपणे चालवत होते. आणि आमचा तिघींचा धांगडधिंगा राडा, येस राडा इज परफेक्ट वर्ड, राडा सुरू होता. आणि ताईसुद्धा तिचे रील्स घेत होती, व्हिडिओ घेत होती. नाचायला लागली ना का मला मार खावा लागतो. दयाभाभी कुस्ती तिच्यामध्ये तारक मेहताची. आणि खरंच हिच्यात खरंच दयाभावी घुसते. ही जर नाचायला लागली तर असा तिचा डान्स असतो, बाप रे. बघाच तुम्ही. धमाल मस्ती करत आम्ही घरी पोहोचलो आणि पार्किंगमध्ये ताईचा अजून एक केक तिची वाट बघत होता आणि तो केक तिने कट केला. त्यानंतर ओवीचा व्हिडिओ कॉल आला आणि खूप क्यूट असं ओवीने काही स्टेप सांगितल्या, कारण ताईला संध्याकाळी जापानसाठी निघायचं होतं, तिची फ्लाईट होती. मग ते जापानमध्ये कोणता रील करायचा हे ती ओवी ताईला शिकवत होती. हाऊ स्वीट. तिचा आवाज दाबलास तू. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. आणि विचार करा ही आज आंघोळ नाही केली. सांगितलं आंघोळ घाल. काढू नको, खिडकीच्या बाहेर डोकू नको. हा, जापानच्या बर्फामध्ये उड्या मार. हा, जापानच्या बर्फात उड्या मार. आणि खूप मायनर टेम्परेचर आहे आणि त्याच्यात बस आणि थोडी साधू तपस्या कर. आणि जपानी आणि जापानी 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 एवढा काय उभा आहे तुझा. शिटी यार, मी विचारतीये ना. परत गळ्यात पड, परत गळ्यात पड तिच्या गळ्यात, परत गळ्यात पड. चला चला, हा झालं का तुमचं? भेट गा भेट. नीट जा. दाराबाहेर हात काढू नकोस, दाराबाहेर. आणि खिडकीच्या डोकं खिडकी बाहेर डोकं काढू नको. जापानमध्ये एन्जॉय कर, बर्फामध्ये एन्जॉय कर. आणि मेन म्हणजे आंघोळ कर. चला चला, हा ब्लॉग सोनालीचा नसून दुर्गाचा झालेला आहे. झाली कल्ला करून तिला भेटून फायनली आम्हाला संध्याकाळ झाली निघायला. 6:30-7 वाजले आम्हाला निघायला. ट्रॅफिकच्या भीतीने आम्ही खायला शोधतोय, स्टोरेज करून ठेवतोय गाडीमध्ये. लागलं तर 3 दिवसापूर्वीच्या ज्या कंडिशनमुळे आम्हाला जरा भीती वाटते, त्यामुळे आम्ही ते
पापी पेट का सवाल है। स्टॉक करून ठेवतो पापी। और दो गरज लागली. बॉटल वाटर लिया है हमने, बॉटल पानी लिया है. हा ना, सगळं आम्ही स्टॉक सेफर साईड घेऊन ठेवतोय इकडे सगळा. किती होते? मी 10. पाणीपुरी खाते. पाणी सी पाणी म्हणजे पाणी. क्रेविंग झालं हिला पाणीपुरीचं. रात के 10 बजे. ये स्टँडर्ड वाली पाणीपुरी ना, स्टँडर्ड पाणीपुरी आहे. ठेलेवाली नाही आहे. 10 बजे. रात्रीच्या 10 वाजता मॅडम पाणीपुरी खातात, स्टँडर्ड मॅडम वाली. म्हणजे ती पण मॅडम माझ्याबरोबर खाते. चल. मी एक टेस्ट करेन फक्त, जस्ट कशी आहे नाही, बघा. अर्धी अर्धी खायची. आम्ही जस्ट गोळा करतोय. लेट्स सी, आपण चेस करू. करूया. Cheers. Cheers. छान आहे, थंड आहे. चल. खाओ अभि. आणि मला नाही वाटत आमच्यासारखे वेडे कुठे सापडतील, कारण आम्ही रस्ता चुकलो. लिटरली पुण्याच्या दिशेने जायचं सोडून आम्ही मुंबईच्या दिशेने जात होतो आतमध्ये. बाप रे. त्यानंतर सरळ मार्गावर लागलो आणि आम्हाला लोणावळ्याच्या घाटात हे ट्रॅफिक लागलं. फुल लॉन सगळा घाट जाम होता. 1.5 तास आम्ही या घाटात होतो, पण आम्हाला अजिबात कंटाळा आला नाही. आम्ही फुल लॉन धमाल केली. ही सुद्धा आम्ही राईड एन्जॉय केली, ट्रॅफिकवाली, कारण एवढं छान आमचा एन्जॉय झाला होता. ताईचा बड्डे मस्त असं सेलिब्रेशन केलं होतं. खूप छान अशा आठवणी जमा करून आम्ही आमच्या घरी पुण्याला परतलो.